नमस्कार, कमल किचनमध्ये आपले स्वागत आहे. आ आता मी तुम्हाला सोड्याची रस्सा भाजी बनवून दाखवत आहे. तरी त्यासाठी मी 200 ग्रॅम सोडे घेतलेले आहेत. आता सोडे चांगले एकदम निवडून आणायचे, लहान मोठे साईजचे. आता मी 200 ग्रॅम सोडे घेतलेले आहेत आणि गरम पाण्यामध्ये 10 मिनिटासाठी भिजत ठेवलेले आहेत. नंतर आता आपण त्याच्यासाठी वाटण वाटून घेणार आहोत. तर त्यासाठी मी उभे कांदे 2 चिरून घेतलेले आहेत. आता कांदा चांगला लालसर तांबूस रंगावरती एकदम भाजून घेतलेला आहे. नंतर थोडंसं खोबरं पण आपल्याला चांगलं खरपूस लाल असं भाजून घ्यायचं आहे. खोबरे, कांदा, आलं, लसूण, कोथिंबीर हे सर्व भाजून घ्यायचं एका लोखंडी तव्यावरती. म्हणजे एकदम असं वाटण केल्याच्या नंतर सोड्याची भाजी इतकी चविष्ट आणि छान होते. आता आलं लसूण पण तेलामध्ये थोडंसं परतून घ्यायचं आहे. कांदा, खोबरं, आलं, लसूण, कोथिंबीर हे वाटण कधी बी कुठल्याही नॉनव्हेजच्या भाजीला तुम्ही वापरा. भाजी एकच नंबर होणार. आणि आपण बनवलेला घरगुती पद्धतीचा काळा मसाला, कुठलेही मसाले त्याच्यामध्ये मी ॲड करत नाही. चला आता थोडीशी कोथिंबीरसुद्धा तेल टाकून परतून घेऊया. सोडे 15 मिनटं किंवा 10 मिनटं असेच पाण्यामध्ये भिजत ठेवायचे, एकदम छान भिजतात. तर आता चला, वाटण पण थंड झालेलं आहे. आता आपण मिक्सरमध्ये हे सर्व बारीक असं वाटून घ्यायचं आहे. पाट्यावरती वाटा किंवा मिक्सरला वाटा, तुमच्याकडे जे काय असेल त्याच्यामध्ये तुम्ही व्यवस्थित असं हे वाटण बारीक वाटून घ्या. तर मी हे वाटण पूर्ण पाट्यावरती वाटलेलं आहे, पण तो व्हिडिओ स्किप झालेला आहे. तर चला पुढे, आता आपलं वाटण तयार झालेलं आहे. सोडे पण छान भिजलेले आहेत, त्याचे पूर्ण पाण्यामधून निथळून घेतलेले आहेत. आता गॅसवरती एक कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे. आणि कढईमध्ये तुम्हाला तेल किती टाकायचं आहे त्यानुसार तुम्ही तेल त्याच्यामध्ये टाका. तेल चांगलं गरम झाल्याच्या नंतर आपल्याला सोडे त्याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत. सोडे काढून घ्यायचे. नंतर राहिलेल्या तेलामध्ये 2-3 आमसूल टाकायचे. एकदम छान भाजी होते 2 आमसूल टाकल्याच्या नंतर आंबूसपणा येतो. आणि आपण जे वाटण वाटलेलं आहे ना, ते तुम्हाला किती वाटण टाकायचे, भाजी किती बनवायची त्यानुसार तुम्ही घ्या. मी 200 ग्रॅम सोडे घेतलेले आहेत आणि त्यासाठी मी 2च ग्लास पाणी ॲड करणार आहे. आता मसाला पण चांगला परतलेला आहे. लाल तिखट, काळा मसाला घरगुती पद्धतीने बनवलेला आपला. कुठलेही विकतचे मसाले मी कुठलेही वापरत नाही, तरीसुद्धा भाजी एकच नंबर होते. आता त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपल्याला असंच शिजवून द्यायचं आहे. तेल सुटेपर्यंत हा मसाला चांगला थोडं पाणी टाकून शिजवून घ्यायचा आहे. बघा किती छान तेल सुटलेलं आहे. असंच प्रकारे तुम्ही पण भाजी करा सोड्याची. भाताबरोबर इतके छान असे ही भाजी तयार होते. चवीनुसार मीठ. पाण्याला उकळी आल्याच्या नंतर, म्हणजे त्या रशीला उकळी आल्याच्या नंतर आपण जे सोडे भिजत ठेवले होते ना, ते त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत. म्हणजे तळून पण नंतर घेतलेले आहेत फ्राय करून, म्हणजे तेलामध्ये 1 चमचा तेलामध्ये. त्याच्यामुळे एकच नंबर चव येते. तर तुम्ही पण अशी सोड्याची भाजी करून पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आता आपली भाजी 5च मिनटात तयार झालेली आहे. 5 ते 10 मिनटं लई झाले सगळे ते प्रोसेस व्हायला. 10 मिनटं सोडे भिजले तोपर्यंत सगळी प्रोसेस होती.